आम्ही स्टेशनच्या परिसरामध्ये ते 150 मीटरमध्ये फेरीवाले बसतात, ते तिथे बसू नये. जो कोर्टाचा आदेश आहे त्याचं पालन हवं याच्यासाठी आम्ही आज एक 10 दिवस आमचे जे शहर प्रमुख आहेत अभिजित सावंत ते उपोषणाला बसतात आणि आयुक्तांचा आम्हाला निरोप आला की तुम्हाला इथे चर्चेकरिता बोलवलं आहे, म्हणून आम्ही इथे आलो. इथे आल्यानंतर आम्ही आयुक्तांना सगळे पुरावे दाखवले, सगळे फोटोग्राफ्स दाखवले की कशाप्रकारे गैरवापर चाललेला आहे त्या जागेचा वगैरे वगैरे. परंतु मला असं वाटतं की आयुक्तांनी आम्हाला 1-2 ओळीचं उत्तरी देण्यासाठी नकार दिला. आम्हाला त्यांनी सांगितलं की देणार नाही आणि आयुक्तांचं वर्तन बघता मला असं वाटतं की आज त्यांनी चुकीचं वर्तन आमच्याबरोबर केलेलं आहे आणि अंगावर खेकसून ते बोललेले आहेत आणि एका महिलेला बोललेले आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की आयुक्तांना बहुतेक इथला ताण सहन होत नाही आहे महानगरपालिकेचा, असं काहीसं चित्र आहे. तर त्यांनी पुन्हा एकदा विचार करावा याबाबत आणि असं चालणार नाही. आम्ही महासभेमध्ये याच्या अगोदरही अनेक आयुक्तांबद्दल बोललेलो आहे, त्यांना अनेक प्रश्न विचारले, धारेवर धरलेलं आहे, परंतु आयुक्तांनी किती संयमाने उत्तर दिलेलं आहे आम्ही बघितलेलं असताना आज मला जे इथले कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त आहेत अभिनव गोयल यांचं वर्तन थोडंसं विचित्र वाटलेलं आहे आणि त्यांना असं मला वाटतं की पुन्हा एकदा शिक्षणाची गरज आहे. त्यांनी पुन्हा एकदा प्रशिक्षण घ्यावं जाऊन की महिलेशी किंवा इतर जे निवेदन घेऊन येतात त्यांच्याशी कसं बोलावं ते. त्यांनी त्यांचं आपण संयम त्यांनी सोडलेला आहे आणि त्यांना कळलं नाही ते काय बोलतायत ते आणि हे अत्यंत चुकीचं आहे. आतमध्ये आयुक्तांना भेटल्यावर आम्हाला असं वाटलं की आयुक्तांना या गोष्टी माहितीच नाही आहेत. आत्तापर्यंत त्यांच्याकडे पत्र पण पोचलेली आहेत, आमची मागणी पत्र पण पोचलेली नाही आहेत. आयुक्तांना ह्याबाबत काही महिने त्यांनी आम्हाला प्रश्न विचारले, त्यांना आम्ही जवळपास मार्च महिन्यापासून पत्रावर केलं आहे, पण ते माझ्याकडे टपालात पत्र अडकल्याचे हे त्यांनी मला उत्तर दिले. 150 मीटर फेरीवाला मुक्त करण्यासाठी मागच्या महिन्यात पण आम्ही 3 दिवस उपोषणाला बसलेलो. तेव्हा उपायुक्त अवधूत तावडे साहेब यांनी आम्हाला पत्र दिलं की पुढच्या 15 ते 20 दिवसात आम्ही सगळी कार्यवाही सुरू करू. एकही पाऊल पुढे पडलेलं नाही. ह्याच्यामागे मूळ काय तर त्यातून जमा होणारा हप्ता ग प्रभाग क्षेत्रात आणि फ प्रभाग क्षेत्रात जवळपास 12 लाखाचा हप्ता जमा होतो. तिथले कर्मचारी आहेत, आम्ही त्यांची नावं पण आज आयुक्तांकडे दिलेली आहेत. ते कर्मचारी ते हप्ता जमा करून प्रत्येकाकडे वेळोवेळी वाटला होतो, त्यामुळे ही कारवाई होत नाही. ते फेरीवाले महिलांच्या अंगावर पाणी टाकतात, लोकांच्या गाड्या फुटपाथवर लावतात, अधिकाऱ्यांना मारलेलं आहे, कर्मचाऱ्यांना मारलेलं आहे. ते फेरीवाले डायरेक्ट सांगतात आम्ही हप्ता देतो ना म्हणून इकडे बसतो. मग हे अधिकाऱ्यांना काय स्वतःची शर्मा, ह्याला लाज वाटत नाही? परवाचे 3-3 अधिकारी पकडले गेले तरी अजूनही लाज खायची अधिकाऱ्यांना. आणि आयुक्त यार सांगा मी लेखी देणार नाही हे त्यांनी उर्मटपणे उत्तर दिलेलं आहे आम्हाला. तुमची मागणी काय असेल? आमची मागणी एकच आहे, डोंबिवली स्टेशन परिसर 150 मीटर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार फेरीवाला मुक्त असला पाहिजे. आमची एवढी साधी सरळ सोपी मागणी.